तर मित्रांनो, आपण खतरनाक नाद असा विषय टोटल घेऊन आलोय. व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग इन काइन मास्टर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 रिटेबल PLP फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केला, ठीक आहे. आणि काइन मास्टरची प्रोजेक्ट फाईल तुझा फ्रीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली, ठीक आहे. या दोन्ही 2 झिप फाईल मी क्रिएट केल्या मित्रांनो. ते दोन्ही झिप फाईलला पासवर्ड टाकला मित्रांनो, सेम पासवर्ड, ठीक आहे. एक जो पासवर्ड असेल तो दोन्ही झिप फाईल अटॅच होणार, ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पासवर्ड आपला असणार आहे मित्रांनो 6 अंकी. तर 3 स्टेपमध्ये पासवर्ड मी स्क्रीनवर दाखवला आहे. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ठीक आहे. तर अशा म्हणजे आपली डेमो मित्रांनो, डेमो तुम्ही बघितला असेल, एकदम भारी झाला. व्हिडिओ आवडला, व्हिडिओ नक्की लाईक करून टाका. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओ आपण सुरुवात करूया. तर एक पिक्सल ॲप नावाचं ॲप्लिकेशन डायरेक्ट प्ले स्टोरला अवेलेबल आहे, ठीक आहे. तर याला ओपन करून घ्या, काय विषय. तर अशा म्हणजे आपण एक नॉर्मली हा एक इंटरफेस तुम्हाला येणार रार ॲप्लिकेशनचा. जर मित्रांनो तुम्ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल नसेल केलं तर डायरेक्ट प्ले स्टोरला अवेलेबल रार नावाचं ॲप्लिकेशन, ठीक आहे. फाईल एक्स्ट्रासाठी एकदम बेटर आहे, ठीक आहे. ते इन्स्टॉल करून घ्या तुम्ही. तर हा इंटरफेस आल्यानंतर त्याला स्किप करायचं. इथं ओके माझं याला पासवर्ड आहे. तर पासवर्ड टाकल्यानंतर ॲटोमॅटिक एक्स्टेट होणार, ठीक आहे. तर आपण हे ऑलरेडी घेतलं एक्स्टेट करून. हे बघू शकतो वरती आपली फाईल पण आली. तर असे पण तुम्हाला 5 PL फाईल मी प्रोव्हाइड केला, ठीक आहे. तर असे पण झालं तर पिक्सल नावाचं ॲप्लिकेशन याला ओपन करून घ्या. त्याला ओपन केल्यानंतर हा इंटरफेस तुम्हाला शो होऊन जाणार. तर कोपऱ्यात 3 डॉटचा आयकन त्यावर क्लिक करा. ओपन .plp फाईल म्हणा. तर असे पण सिलेक्ट केल्यानंतर PLP फाईलवर क्लिक करायचं कोपऱ्यात. जे तुम्ही सेव्ह करता ते फोल्डरवर सिलेक्ट करून घ्या. हे बघू शकता आपली इथं 5 PLP फाईल प्रोव्हाइड झालं आहे. तर आपण एक नंबर ओपन करणार गणेश.plp, ओके. त्यावर क्लिक करून ओपन अँड ॲड म्हणा. तर ही एक प्रोसेस करून घ्या. तर बॅक येतो तुम्ही. अशी पण केल्यानंतर तर परत तुम्हाला अशा 4 अजून ॲड करतात. परत ते ॲड करण्यासाठी परत 3 डॉट क्लिक करतो. परत ओपन .plp फाईल PLP क्लिक करून फाईल मॅनेजर ओपन होणार. जे काय ते आपलं आहे तिथून परत दुसरी ओपन करायची प्राची म्हणून. तर सर्व तुम्हाला असे ॲड करून सांगितलं तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होईल आपला. तुम्ही तेच बाकीचे ॲड करून घ्या. तर चेंज आउटची पद्धत सांगतो तुम्हाला. फक्त लेअर पॅटर्न क्लिक करायचं. फक्त इथं अनहाईड करून घ्या बॅकग्राऊंड, ठीक आहे. तर इथं जे जाधव नाव आपण ॲड केलं ते अनलॉक करून घ्या. त्यावर डबल टॅप करून हे जे नाव मित्रांनो युनिकोड आहे, ठीक आहे. तर आपण काही मुलींचं नाव किंवा मुलाचं नाव जे मेन नाव मिळतं ते आपण युनिकोडमध्ये टाकले. तुम्हाला त्याच्यावर टाईप केल्यानंतर समजेल डायरेक्ट, ठीक आहे. जिथं इंग्लिश येईल ते युनिकोड समजून जा. याची लेवची PDF मी मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केली. तुम्ही त्यानुसार ते अक्षर टाईप करू शकता. तर असे पण अक्षर टाईप केल्यानंतर लॉक करायचं. बॅकग्राऊंड परत हाईड करून टाका. सेव्हवर क्लिक करता. सेव्ह एज इमेज म्हणा. कस्टममध्ये जाऊन अल्ट्रा सेव्ह टू गॅलरी. बाकी पूर्ण सेम प्रोसेस मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला अशीच प्राची म्हणून ती दुसरी ओपन करायची. तुम्हाला नॉर्मली एक्झाम्पल मी करून दाखवतो. हे बघू शकता. परत ते प्राची नाव युनिकोड यावर डबल टॅप करून तुम्ही चेंज आउट करू शकता. जे खालचं नाव आपण ॲड केलं मित्रांनो हे बघू शकता. जे श्री साहेबराव नानासाहेब राणे या टाईपमध्ये, ठीक आहे. इथं डायरेक्ट तुम्ही पेस्ट आउट करू शकता. लेअर पॅटर्न अनलॉक करायचं पहिलं नाव आणि त्यावर डबल टॅप करून पेस्ट करा. इथंच मुलाचं नाव चेंज आउट करणार तुम्ही मित्रांनो. त्याचं पण नाव मी दिलं चिरंजीव. इथं वरती केलं प्रसाद, ठीक आहे. तर सगळ्या गोष्टी इथं क्रिएट केल्या. बाकी एकदम सोपं आहे. सेव्ह करायची पद्धत तुम्हाला माहितीच आहे. लेअर पॅटर्न क्लिक करून हाईड करायचं बॅकग्राऊंड. वरती सेव्ह क्लिक करून सेव्ह ॲज इमेज म्हणा आणि कस्टमर जाऊन अल्ट्रा करा. तर या टाईपमध्ये तुम्ही सेव्ह करू शकता, ठीक आहे. परत माय प्रोजेक्ट क्लिक करून बाकीच्या 3 प्रोजेक्ट फाईल आहे अजून तर त्याला ओपन करून सेम आपण सेव्ह करून घ्या. तर अशा 5 इमेज तुम्हाला क्रिएट करून ठेवायची, ठीक आहे. तर क्रिएट केल्यानंतर मित्रांनो तर काइन मास्टर नावाचं ॲप्लिकेशन त्याला ओपन करून घ्या. तर त्याला ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस शो होऊन जाणार. तर क्रिएट न्यू क्लिक करायचं आणि कोपऱ्यात इम्पोर्टचं ऑप्शन. तर इम्पोर्ट क्लिक केल्यानंतर तर तुम्हाला बोललो तर मी दोन झिप फाईल प्रोव्हाइड केला. एक केलं नाव पण दिलं आहे व्हिडिओ इन्व्हिटेशन प्रोजेक्ट, ठीक आहे. तर तिला एक्स्टेट केल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस भेटणार आहे. तर तिथं बघू शकता एक्स्टेट झाली आपली. तर त्यावर क्लिक करून इम्पोर्टची प्रोसेस पण झाली. ऑटोमॅटिक प्रोजेक्ट आपला ओपन झाला. हे बघू शकता तुम्ही. तर अशाने ओपन झाल्यानंतर फक्त तुम्हाला इथं 5 जे इमेज तुम्ही सेव्ह केले ते फक्त ते रिप्लेस करायचे. तर खाली स्क्रोल डाऊन करा. गणपती इमेजवर क्लिक करा. तर रिप्लेस आयकन त्यावर क्लिक करून अल्बम तुमचा ओपन झाला. तर त्याला सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर दुसरी तुम्हाला इमेज रिप्लेस करायची ती मुलीची, ठीक आहे. त्यानंतर मुलाची जेणेकरून तुम्ही ज्यांच्याकडून व्हिडिओ बनवताय मित्र त्यांचं पहिले घ्या, ठीक आहे. आता आपण इथून मुलीकडून बनवलं त्यामुळे मुलीचं पहिले घेतलं. त्यानंतर मुलाचं टाकलं. त्यानंतर शुभवेळ घ्या मित्रांनो. हे बघू शकता. त्यावर क्लिक करून रिप्लेस म्हणा, ठीक आहे. परत त्यापुढे तुम्हाला घ्यायचं आहे इथं हळदी समारंभ व्यवस्था आणि शेवटला घ्यायचं समस्त म्हणून, ठीक आहे. आपण जे टाकले समस्त राहणे परिवार. तर बाकी सर्व मी ऑलरेडी क्रिएट केलं. तुम्हाला एकदम सोपं करून दिलं आहे. फक्त तुम्हाला रिप्लेस करायचं आहे. एवढं झाल्यानंतर शेअरवर क्लिक करा. FHD रेझोल्युशन द्या मित्रांनो 1080 ठेवा. फेवरेट 60 टाका आणि खालून लोअरचं जे हाय करून टाका. तरी आपण व्हिडिओ सेव्ह करा. व्हिडिओ खूप भारी झाला मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर धन्यवाद मित्रांनो. आणि असाच व्हिडिओ नक्कीच जबरदस्त बनवा.
मला नक्की कमेंट करा मित्रांनो, या टाईपमध्ये नक्की मी कंटेंट वेगवेगळे घेऊन येईल. ठीक आहे, तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराज.